हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. अजून ब्रश नाही केला. आणि हे गुड मॉर्निंग गाईज. तर दुसरा दिवस सुरू झाला आणि भाच्यानी माझी झोप मोडली. तर पाहत होतं काय यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन चालू होता. डोक्यात काहीतरी वेगळं सुचत होतं. तर बघतो तर काय इकडे तर पोह्यांचा प्लॅन चालू आहे. बापरे. तसा हा प्लॅन अचानकच ठरला होता, त्याच्यामुळे जास्त काही तयारी नव्हती. पण आम्ही सगळ्यांनी पटापट आवरून पोहे तयार केले. तर अशा पद्धतीने आमचे पोहे झालेले आहेत आणि आम्ही असं सगळे लोकांची सेवा करायची ठरवलं. आणि मग आम्ही गेलो पोहे वाटायला लोकांची सेवा म्हणजे माऊलींची सेवा करायला. आणि इथे आमचे सगळे मंडळी जमलेले आहे आणि आम्ही आता वाटाघाटी करत आहोत आणि माऊलींची वाट बघत आहोत. तो आता मी पोहे, बापरे एवढे भारी एक माऊली म्हणाला इतके भारी पोहे आयुष्यात कधी खाल्ले नाहीत. उठून खाल्ले, झोपलेले होते माऊली, खाऊन पिऊन झोपलेले माऊली सुद्धा उठून म्हणाले एक नंबर पोहे. खरं सांगायचं तर हा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा होता. अचानक ठरलेल्या प्लॅनमुळे आम्हाला माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाली आणि हीच या दिवसाची सर्वात सुंदर गोष्ट होती. माऊलींच्या नाश्त्यासाठी आम्ही प्रेमाने पोहे बनवले होते. त्याचबरोबर बिस्किट आणि आणखी काही खाऊही आणला होता. एक माऊलींना हे देताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद पाहून मन खरंच भरून आलं. त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि पोहे खूप छान झाले हा, असे शब्द आमच्यासाठी कोणत्याही कौतुकापेक्षा मोठे होते. आम्ही काही फार मोठी सेवा केली असं नाही, पण विठुरायाच्या कृपेने या वारीत थोडंसं योगदान देता आलं, याचं समाधान आयुष्यभर मनात राहील. तर अशा प्रकारे आमच्या बायकोने खूप सारे बिस्किट्स वाटून खूप मोठी सेवा केली. आणि ही आमची माईसाहेब लपून वाटत होती, कारण तिला खूप जास्त लोकांनी घेरून घेतलं होतं. पण ठीक आहे, चला दिवस संपवला, पुढच्या मार्गाला लागलो. आणि त्यानंतर आम्ही हे सर्व आटपून डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेलो, कारण आम्हाला एक रील आवडली होती, आम्हाला ती बनवायची होती. आम्ही मस्त तयार होऊन ती रील बनवणार होतो. पण तुम्ही आता त्याचे BTS बघा. दुसरी विठू माऊली कशी अशी ती कर ग, एकदा कर ग. नाही कर ना, विठू माऊली येत नाही तुला. हा मग विठू माऊली आणि हा डावी 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 2 आणि लगेच फिरायचं. हा आणि हात मारा, नाही हात झटकायच राहिला. अरे बरं, बिहाइंड द सीन गाईज, दिस इज द व्हिडिओ. छा 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 छा. हा हे कर ना एकदा, ते हात झटकायचं कर ना एकदा. हा गाईज, दिस इज द धुणं. आम्ही धुणं धुतोय, हे धुणं धुवून दाखव ना एकदा. हा हा अशा पद्धतीने यांच्या BTS आणि व्हिडिओ काढण्याच्या इरिटेटिंग टास्कनंतर मी वाट पाहत होतो पालखीची, कारण आमच्या दारातून जाणार होती पालखी आणि मी वारीला जाणार होतो. तो ते वाली सगळी मज्जा बघण्यासाठी तुम्ही नक्की पहा पुढचा ब्लॉग. बाय. रामकृष्ण हरी.